मंगळूरपीर पोलीस ठाण्यात अवैध जनावर तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल, 10 गोवंश व बोलेरो पिकअप जप्त। मंगळूरपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गोवंश जनावरांची तस्करी करताना एकास पकडून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा व प्राणीछळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत 10 गोवंश जनावरे तसेच बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले। या प्रकरणी सरकारतर्फे पोलीस हवालदार नितीन नरेंद्र रावणे वय 57 बक्कल नंबर 200 पोलीस स्टेशन मंगळूरपीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रोशन रमेश सोनुने वय 36 राहणार पापा किराणा दुकानाजवळ जुनी खलाशी लाईन कामठी नागपूर याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपीचा एक सहकारी घटनास्थळी फरार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे। तक्रारीनुसार 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रथमेश सुळे, ज्ञानेश्वर परांडे, विनोद वानखडे व महेश इंगळे या नागरिकांनी महामार्गावरील मनोजा टोलनाका परिसरात संशयास्पद स्थितीत असलेले पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH49 BZ 5058 थांबवले। वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीची 10 जनावरे कोंबून भरलेली आढळून आली। चौकशीत चालकाने सदर जनावरे कत्तलीसाठी अकोला येथील मच्छी मार्केटमध्ये नेत असल्याची कबुली दिली। यानंतर वाहन व चालकास मंगळूरपीर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। तपासात जनावरांची कोणतीही वैद्यकीय अथवा वाहतूक परवानगी नसल्याचे तसेच वाहन क्षमतेपेक्षा जास्त जनावरे निर्दयतेने कोंबून नेण्यात आल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत अंदाजे 1 लाख रुपये किमतीची 10 गोवंश जनावरे व सुमारे 3.50 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5(5)(अ), 9(9)(अ), 58 तसेच प्राणीछळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंगळूरपीर पोलीस करत आहेत।